मुरुम सुद्धा नाही, मुरुम मातीमध्ये आहे मी, मातीमध्ये. परिस्थिती बेकार झाली. पाऊस पडला तर घरात पाणी साठली की अवस्था बिकट आहे. पाठीमाग बघताय पत्रा आहे, वर पत्रा आहे, चूल आहे, पेटलेलं नाही. पाठीमाग बघता ही वास्तव आहे. हो, हे जगणं आहे शेतकरी बापाचं. ज्या घरातला एक बाप मेला आहे त्यांचं हे जगणं आहे. खायला ती घेऊन यायची, जे आवडते ते आणत होते. आवडते ते आणत होते. खूप लाड करायचे पप्पा तुझे हो, भैयापेक्षा. काय काय म्हणायचे पप्पा तुला नेहमी? बोलत पण नव्हता आता जास्त करून 2 महिन्यात. त्या 2 महिन्यात जास्ती बोलत नव्हते. मी चुलती आहे त्याची. चूल आमची परिस्थिती इतकी नाजूक आहे. हा, लेकरू आज आमचं पारवणी गेलं हा. कर्जाच्या टेन्शन मध्ये. त्याच्या आज जीवाला काय झालं असं, त्याचे लहान लहान 2 बाळ आहेत. ते बाळ पहिलीला सुद्धा नाही. त्याचा मुलगा अंगणवाडीत जातोय, मुलगी 5वीला 4थीला हाय. आज काय परिस्थिती हे घरातली चिखलात राहता. म्हणजे इतकी परिस्थिती बेकार आहे. सरकारनं काहीतरी लेकरासाठी तरी, त्याच्या बायकोसाठी, घरासाठी काहीतरी त्यानं करावं. आमची काही दुसरी इच्छा नाही, पण सरकारनं बघावं शेतकऱ्यासाठी. आमचा कोण नोकरदार नाही, धंदा नाही, जनावर ढोर ह्याच्याशिवाय आमची शेती नाही. अक्षरशः आमच्या शेताला वर्षाला चिबड लागते, पाणी हटत नाही आमचं. दिवाळीपर्यंत आम्हाला ज्वारी सुद्धा पेरता येत नाही, सटीपर्यंत वापसच होत नाही आमच्या शेताला. हे वास्तव या ठिकाणी सांगितलेलं आहे. आपण इतकी बघताय आमची परिस्थिती बेकार आहे. या परिस्थितीवर खरंच तोडगा काढावा. मायबाप सरकार या विनंतीला मान द्यावा. आणि ही वेळ जी यांच्यावर येईल ती मायबाप सरकार दुसऱ्या कोणाच्या शेतकऱ्याच्या लेकरावर येऊ देऊ नका. एवढीच मायबाप सरकार तुम्हाला विनंती.